खस्ता खुसखुशीत मटार कचोरी आपण बाहेर खाण्यापेक्षा जरूर एकदा घरी ट्राय करावी. ही बनवायला जेवढी सोपी आहे आणि तेवढीच यम्मी सुद्धा लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. मी जशी केली आहे त्या पद्धतीने फॉलो करा. तुमची रेसिपी अगदी परफेक्ट बनेल आणि अजिबात फेल होण्याचे चान्सेस नाही आहेत. त्यामुळे नक्की एकदा जरूर ट्राय करा. रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी ती तुम्हाला दाखवली आहे. आता मी इथे मटारचे फ्रेश दाणे घेतलेले आहेत. एक मोठा बाउल भरून मी मटार कुकरमध्ये पाणी बॉईल करून घेतलं होतं, त्यामध्ये ॲड केले आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर ॲड केली आणि कुकरचं झाकण लावून मी याला साधारण 15 ते 20 मिनिटं चांगले छान एक शिट्टी येईपर्यंत बॉईल करायला ठेवले. आणि आता इकडे मी कचोरीचं पीठ तयार करायला घेऊया आपण. आता मी यामध्ये 2 चमचे आता मी ते चमचं जे मेजरमेंट घेतलं आहे त्या मेजरमेंटनुसार तुम्ही तुमच्या घरातलं सुद्धा मेजरमेंट एकच वापरा. 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही अर्धा गहू, अर्धा मैदा असंही वापरू शकता. आता यामध्ये मी अर्धा म्हणजे 1/4 कप रवा घातलेला आहे साधारण. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि ओवा मी असं चोळून घातलेला आहे. ओव्याने खूप छान टेस्ट येते, त्यामुळे स्किप अजिबात करू नका. आणि यामध्ये लगेच मी 3 चमचे भरून ऑइल टाकलेलं आहे. तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा घाण्याचं तेलसुद्धा टाकलंत किंवा सरसोचं तेल असेल तर तेही घातलं तरीही चालेल. आणि या पिठाला छानपैकी असं सुक्याच पिठाला आपण कुस्करून घ्यायचे, चोळून घ्यायचे, जेणेकरून पिठाला असं एकदम खुसखुशीतपणा येईल. आणि याच्यामध्ये तुम्ही घीसुद्धा घालू शकता. आता माझ्याकडे घी खूपच कमी होतं घरामध्ये म्हणून मी ते तेल वापरलेलं आहे. तरीही काही हरकत नाही, असंही छान लागते. तर तुम्ही काही घालू शकता, तुमच्या घरात असेल ते वापरा. आणि मी या पिठाला मस्तपैकी छान असं मीडियम डो तयार केलेला आहे. अजिबात एकदम सॉफ्ट बनवायचं नाही आणि एकदम जाडही बनवायचं नाही आपल्याला. आता याला मी तेलाने मस्तपैकी मॅश करून छान डो तयार करून त्याला झाकण लावून बाजूला ठेवून दिलं. तर इकडे पहा आपले मटारसुद्धा छान बॉईल झालेले आहेत. इथे मी त्याचं पाणी गाळणीने गाळून बाजूला ठेवून दिला. आता आपण इकडे त्याचा मसाला तयार करायला घेऊया. आता मिक्सरच्या जारमध्ये मी 7 ते 8 कळी लसूण घेतले आहे, 1 अद्रकचा तुकडा, 2 हिरवी मिरची आणि कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत. काळी मिरी 10 ते 12, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप. बडीशेपनी सुद्धा खूप छान टेस्ट येते याला, अजिबात स्किप करू नका. त्यामुळे बडीशेप नक्की घाला. आता मी याला मस्त भरड अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे याची. एकदम बारीक नाही करायची आपल्याला, छान भरड अशी तयार करून घ्यायची. आता आपल्याला इकडे एका पॅनमध्ये मी ऑइल गरम करून घेतलं. सॉरी ऑइल नाही, मी ते घी घातलेलं आहे. घी अर्धा चमचा घी घालायचं, जास्त नाही घालायचं आपल्याला. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकून आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती यामध्ये ॲड केली. आता या पेस्टला पण जास्त भाजायचं नाही आहे, नाहीतर ते करपलं तर आपले जे मसाला आहे, जी स्टफिंग आहे ती चव राहणार नाही, त्याची चव पूर्णपणे बिघडून जाईल. त्यामुळे हलकंसं 1-2 मिनिटंच फ्राय करायचं आहे स्लो टू मीडियम फ्लेमवरती आणि त्यामध्येच लगेच मी आपले बॉईल करून घेतलेले मटर ॲड केले. मटरनं सुद्धा मी 1-2 मिनिटं फ्राय करून घेतलं छानपैकी आणि मॅशरने असं मॅश करून घ्यायचं आहे छान त्यांना. तुम्ही याला आता ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करू शकता किंवा मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता. पण मी मटर छान आपले बॉईल झालेले आहेत त्यामुळे मी मॅशरनेच मॅश केलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 चमचा पिठी साखर घालायची आहे, आमचूर पावडर 1 चमचा घालायची आहे आणि 1 चमचा जिरे पावडर घालायची आहे. आता हे पुन्हा एकदा मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्या, फ्राय करून घ्या. 1-2 मिनिटंच आपल्याला फ्राय करायचं आहे. आता यामध्ये छान टेस्ट यावी म्हणून काळी मनुकं घातलेली आहेत. मी थोडीशी फ्राय करून घेतलेली आहेत काळी मनुकं आणि काजूचे थोडे बारीक केलेले तुकडे घातलेले आहेत. याने आपली जी मटर आहे तिची चव अप्रतिम बनते, त्यामुळे नक्की घाला. जे दाणे येतात ना आपले मनुकांचे खाताना ते खूप छान लागतात. आता या मिश्रणला मी थंड झाल्यावरती असे छान गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण जे पीठ जे झाकण लावून ठेवलं होतं त्या पिठाचे छान गोळे तयार करून घ्या आणि अशी वाटीसारखा आकार त्याला द्या. आणि आपण जसं पराठ्यामध्ये स्टफिंग भरतो ना त्याचे हे जे लाडू बनवलेले आपण ते स्टफ करून घ्या. छानपैकी असं बाइंड करून घ्या, अजिबात त्याला लूज ठेवू नका. छान घट्ट असं बाइंड करून घेतलंत ना म्हणजे ती स्टफिंग आपली जी आहे ती अजिबात बाहेर येणार नाही. आणि याला काय करायचं, जेव्हा आपण बंद करत असतो वरचं भाग तेव्हा तो असं पीळ मारून एकदम टाईटली क्लोज करायचा आणि छान असे याला चपट्या आकारामध्ये हातानेच तळहातावरतीच प्रेस करून असे चपट्या आकाराचे वडे तयार करायचे. आणि मी अशा प्रकारे सगळे जे आहेत ते सगळ्या प्रकारचे कचोरी आपल्या बनवून ठेवलेल्या आहेत. इथे पाहता तुम्ही माझ्या साधारण 2 कपाच्या गव्हाच्या पिठामध्ये साधारण 8 कचोरी बनलेल्या आहेत. मोठ्या म्हणजे मीडियम साईजच्या बनलेल्या आहेत. आता यांना आपण
फ्राय करून घ्यायच्या आहेत, डीप फ्राय करायच्या आहेत. तर आता इकडे तेल आपलं आहे ना, ते अजिबात जास्त तळलेलं नाही, गरम झालेलं नाही पाहिजे. इथे कचोरीला ना एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला तळायच्या. तेल गरम अजिबात करू नका. नाहीतर आपली जी कचोरी आहे ना, ती वरच्यावर तळेल आणि आतमध्ये पूर्णपणे कच्ची राहून जाईल. त्यामुळे याला पूर्ण शेवटपर्यंत अगदी स्लो गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहताय मी जेव्हा कचोरी सोडली त्यामध्ये तुम्हाला अजिबात बुडबुडे दिसले नाहीत. म्हणजे आपलं तेल किती मी कमी तापवलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल. तर असं हळू आपल्याला अलटी-पलटी करून तिला छान कलर असं येऊन द्यायचं. सोनेरी गोल्डन कलर आला कचोरीला, की छान आपली कचोरी आहे ती परफेक्ट शिजल्या. तर साधारण या कचोरीला मला तळण्यासाठी आहे ना 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल याची तळण्याची प्रक्रिया आहे ती किती इम्पॉर्टंट आहे. आपली कचोरी जी आहे ती आपल्याला जर एकदम खुसखुशीत आणि छान आतून शिजून घ्यायची असेल छानपैकी, तर आपल्याला अगदी स्लो प्रोसेसमध्ये याला तळून घ्यायचे असतात. अजिबात घाई करू नका. मी अशा प्रकारे म्हणजे सगळ्या कचोरी फ्राय करून घेतलेल्या आहेत. छान मस्तपैकी खमंग सुटला होता. अगदी सगळ्या घरामध्ये त्याचा वास दरवळत होता. सगळेजण खाण्याची वाट सुद्धा बघत होते, कधी बनतात आम्हाला खायला मिळतात. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप 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 आवडतील. अशा प्रकारे आपली ही कचोरी सुद्धा रेडी झालेली आहे. फस्सकन असा आवाज येत होता. त्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल म्हणजे कचोरी ज्या आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. त्यामुळे अशी कचोरी तुम्हाला खूप आवडणार आहे. नक्की ट्राय करा. वरून तुम्ही टोमॅटो केचप किंवा सॉस घालू शकता आणि वरून फेटाळलेलं दही घाला. दह्याला एकदम छानपैकी फेटाळून घ्या आणि दह्यामध्ये फेटाळताना थोडी साखर घाला. छान बनतं आणि आपली कुरकुरीतवाली शेव घाला. इव्हनिंग ब्रेकफास्ट म्हणा किंवा मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणा, अगदी परफेक्ट रेसिपी आहे, यम्मी आहे, सगळ्यांची फेवरेट आहे. त्यामुळे जरूर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.